प्रकरण 6. आपल्या मुलांना शिस्तीच्या सवयी शिकवणे. आपल्या मुलांना शिस्त लावणे ही एक चांगली गोष्ट आहे. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये आणि त्यांच्या खेळण्यामध्येही शिस्त असली पाहिजे. अगदी सुट्टीच्या काळातही थोडासा अभ्यास आणि बायबलमधील वचनांचे पाठांतर करणे ही त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जर आपण आपल्या मुलांना त्यांच्या लहान वयातच स्वतःच्या गोष्टींची काळजी घ्यायला शिकवू शकलो तर आपले जीवन खूप सहज सोपे होईल. उदाहरणार्थ, त्यांनी त्यांच्या वस्तू व्यवस्थित ठेवणे, वेळेवर उठणे, वेळेवर जेवणे वगैरे. मोठ्या मुलांनी स्वतःचे आतले कपडे स्वतः धुणे आणि घरातील काहीशी मोठी कामे सामायिकपणे करण्यास शिकले पाहिजे. त्यामुळे ते स्वतःच्या आईला हलके समजणार नाहीत. हे शिकण्यास कदाचित त्यांना थोडासा वेळ लागू शकतो, पण जर का एकदा ते शिकले तर त्यांना ह्या सवयी आयुष्यभर उपयोगी पडतील. आपण आपल्या मुलांना परमेश्वराचा आदर करायला आणि परमेश्वराला प्रत्येक गोष्टीत प्रथम स्थान द्यायला शिकवले पाहिजे. यासाठी एक मार्ग आहे, तो म्हणजे मुले लहान असतानाच चर्चमधल्या प्रत्येक सभेला त्यांना नियमितपणे आणि वेळेवर घेऊन जावे. मी स्वतः पाहिले आहे की परमेश्वराने कशा प्रकारे माझ्या मुलांना मदत केलेली आहे. माझ्या मुलांची दुसऱ्या दिवशी परीक्षा असून सुद्धा प्रत्येक रविवारच्या प्रार्थना सभेला ते हजर राहत असत, तेव्हा परमेश्वराने परीक्षेमध्ये त्यांची कशी मदत केली ह्याचा अनुभव त्यांनी घेतला. जे परमेश्वराचा आदर करतात, परमेश्वर त्यांचा आदर करतो. मुलांना प्रार्थना सभेमध्ये शांत राहायला शिकवले पाहिजे. आपण त्यांना हे शिकवतो म्हणजे आपण त्यांना परमेश्वराचा आदर करायला शिकवतो, कारण त्यामुळे सभेत लक्षपूर्वक ऐकणाऱ्यांचा ध्यानभंग होणार नाही. सभेच्या वेळेस लहान मुलांना आपण गोष्टीचे पुस्तक वाचायला द्यावे किंवा चित्रामध्ये रंग भरण्याचे काम द्यावे. ते थोडेसे मोठे झाल्यावर स्वतःहून दुसरीकडे बसू लागले तरी देखील आपण त्यांच्यावर अधूनमधून लक्ष ठेवले पाहिजे की ते व्यवस्थित बसलेले आहेत की नाही. आणि जर आपण त्यांना चुकीचे वागताना पाहिले तर घरी येऊन आपण त्यांना समज दिली पाहिजे आणि परमेश्वराचा आदर करण्याचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. उपदेशाकडे लक्ष देऊ शकतील इतकी मोठी मुले असतील तर त्यांना सभेमध्ये गोष्टीची पुस्तके वाचायला देणे योग्य नाही. ते जर त्यांच्या शाळेत 3-4 तास त्यांच्या शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देऊ शकतात तर मग ते एका प्रार्थना सभेमध्ये सुद्धा 2 तास लक्षपूर्वक बसू शकतात. शाळेत जेव्हा शिक्षक त्यांना काही शिकवत असतील तेव्हा त्यांनी गोष्टीचे पुस्तक वाचलेले आपल्याला आवडणार नाही. तसेच प्रार्थना सभेमध्ये सुद्धा ते असे करताना दिसू नये. मुलांना जे अन्न आणि कपडे मिळतात त्यामध्ये त्यांना समाधानी राहण्यास शिकवले पाहिजे आणि भौतिक गोष्टी सुद्धा ते उधळपट्टी करणारे असू नये. शिस्तबद्ध अभ्यासाची सवय खूप महत्वाची आहे. खास करून आपली मुले लहान असताना आपल्याला त्यांच्यासोबत बसून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. यामुळे वर्गामध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांनी शिक्षणालाच आपला देव बनवावे अशी आपली अपेक्षा नाही, परंतु शाळेत जर त्यांनी आळशीपणामुळे अभ्यासाकडे नीट लक्ष दिले नाही तर त्यात परमेश्वराला निश्चितच गौरव मिळणार नाही. आपली मुले कदाचित खूप बुद्धिमान नसतील, परंतु आपण त्यांना कठोर परिश्रम करायला शिकवू शकतो.